दरम्यान उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना बावनकुळेंना त्यांनी घेराव घातला। गडकरींची भेट घेतल्यानंतर बावनकुळेंना या सगळ्यांनी जाब विचारला। प्रभाग क्रमांक 15 मधले हे कार्यकर्ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळालंय। बाहेरच्यांना उमेदवारी दिल्यानं निष्ठावंतांनी करायचं काय असा प्रश्न देखील हे सगळे जण विचारतायत। बाहेरच्यांना उमेदवारी दिल्यानं हे सगळेच जण नाराज आहेत। त्यांनी बावनकुळेंना या सगळ्या संदर्भात जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय। बाहेरून आलेल्या उमेदवारांना तुम्ही उमेदवारी देताय, मग आमचं काय असा देखील प्रश्न या सगळ्यांनी उपस्थित केलाय। हे सगळे इच्छुक उमेदवार आहेत। नागपूरमधली ही घटना समोर येते। नागपूर महापालिकेकरता उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या या सगळ्यांनीच चंद्रशेखर बावनकुळेंना गराडा घातला। भाजपमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना आपण उमेदवारी देताय, मात्र जुने निष्ठावंत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय करायचं असा देखील प्रश्न या सगळ्यांनी विचारला। गडकरींची भेट घेतल्यानंतर त्यांनी बावनकुळे यांना प्रश्न विचारले। नितीन गडकरींची देखील या सगळ्यांनी आज भेट घेतली आहे। भाजपा कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे दोघांचीही भेट घेतली। आणि बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये आमदार देवयानी